या ते मेन मेथड मध्ये इनम वापरताना कसं करणार, इनम लेबल लो मीडियम हाय लेवलचा ऑब्जेक्ट बनवणार, लेवल माय वेअर लेवल डॉट मीडियम ऍक्सेस केलं, स्विच मध्ये हे वेअर ठेवणार. मग तसं लेवल डॉट लो असेल तर हे सेम तसंच, फक्त स्टोरेज साठी यूज होतं आणि यूज करताना डॉट करून त्याचे व्हॅल्यूज यूज करायचे, ते व्हॅल्यूज यूज करायचे इनमच्या आतमध्ये बनवलेले. जसं मंथ मध्ये व्हॅल्यूज बनवले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. ओके, लेवल मध्ये व्हॅल्यूज बनवले लो मीडियम हाय, ते यूज कसं करायचं, लेवल डॉट मीडियम लेवल डॉट लो. समजलं, बाकी काही नाहीये इनम्सचं अजून. समजलं सगळ्यांना? काही डाऊट आहे असेल तर विचार. इनम व्हेरिएबल स्टोर करते. हा, व्हॅल्यूज कोणते पण एखादी हार्डकोड व्हॅल्यू असेल ना, हार्डकोड व्हॅल्यू, तर ती स्टोर करते, ते मग आपण सगळीकडे यूज करू शकतो. ऍज अ फंक्शन काम करतं ना इथे ते इनम लेवल. काय फंक्शन काम करतं ना, कारण इनम मध्ये डेटा टाइप आहे ना इथे. इनम डेटा टाइप नाहीये, इनम स्टोरेज साठी यूज होते. ते ती व्हॅल्यू फक्त रीड ओनली व्हॅल्यू असणार त्याच्यातली, इनमच्या आतमधली व्हॅल्यू रीड ओनली असणार, त्याच्यातले आपण काही चेंजेस नाही करू शकत. ते फंक्शन नाहीये, तो बघ स्पेशल क्लास आहे, त्याच्यामध्ये डेफिनेशन बघ त्याची, की तो स्पेशल क्लास आहे. काय रिप्रेझेंट करतो, ग्रुप ऑफ कॉन्स्टंट आपण स्टोर करू शकतो त्याच्यात, जे रीड ओनली असेल फक्त. म्हणजे ग्रुप ऑफ कॉन्स्टंट म्हणजे इनम. हे बघ, हे फंक्शन म्हणजे काय, पुढे जर राऊंड ब्रॅकेट असतील तर ते फंक्शन. ह्याच्या पुढे तुला राऊंड ब्रॅकेट दिसते, लेवलच्या पुढे राऊंड ब्रॅकेट दिसते का? नाही. हा, मग तो फंक्शन कसं काय झाला? इनम हे क्लास सारखं बनवलं ना, जसं क्लास आपण बनवतो एबीसी क्लास, क्लास आपण कॅल्क्युलेटर असं बनवतो, तसंच हे इनम. इनम काय स्पेशल क्लासच आहे, त्याच्यामध्ये काय आपण एक कॉन्स्टंट फक्त स्टोर करतो आणि नंतर ते कॉन्स्टंट आपल्याला जेव्हा पाहिजे, जसं मला इथं स्विच केस मध्ये पाहिजे होतं, तसं मग मी स्विच केस मध्ये यूज करणार ते. असं इनम लेवलचं बनवलंय बघा, त्याच्यात लो मीडियम हाय लिहिलंय. त्याचं कसं, जसं क्लासचं ऑब्जेक्ट बनवतं तसंच त्याचं ऑब्जेक्ट बनवायचं क्लास सारखं, फक्त न्यू नाही वापरायचं. लेवल माय वेअर इज इक्वल्स टू लेवल डॉट मीडियम, म्हणजे आता माय वेअर मध्ये गेलं मीडियम ही व्हॅल्यू गेली. मग जर स्विच मध्ये आपण हे कम्पेअर करतो माय व्हॅरची, ह्याच्यासाठी केसेस मध्ये बघ लेवल डॉट लो, आता लेवल डॉट मीडियम आणि ही माय व्हॅरची व्हॅल्यू मॅच होती. माय व्हॅर मध्ये काय लेवल डॉट मीडियमच आहे, तर मॅच झाली, तर प्रिंट होईल मीडियम लेवल. क्लास सारखं आहे सेम, त्याच्यात कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण स्टोर करतो जी अनचेंजेबल आहे, व्हॅल्यू अनचेंजेबल आणि रीड ओनली आहे. समजलं का? फंक्शन नाही येते, फंक्शन म्हणजे राऊंड ब्रॅकेट असायला पाहिजे पुढे. हा, अंडरस्टूड ना, काय म्हणतोय? समजलं ना, हा समजलं. हा, ठीक आहे. काय बघून घ्या, परत काय डाऊट असेल तर नेक्स्ट डे परत विचारा. एवढंच आहे. आणि मोस्टली आपण हे यूज नाही करत कधी इनम्सचं. काय डाऊट असेल तर परत नेक्स्ट लेक्चरला विचारा इनम्सचं. आता आपण नेक्स्ट बघू. इनमचे प्रोग्नोजचे आहेत प्रेझेंटेशनचे ते पॉवर नाही पॉइंट. ना, नाही ना, जे पीपीटी आहेत ना, नाही, मी ओपन केलं ना, बघितलं मी. हाय आहे का? कशामध्ये आहे? हा, ते आपण सीशार्प ओपन केलं ना, हा, ह्याच्यात. हा, तर स्ट्रक्चरच्या पुढेच आहे. इकडे स्ट्रक्चर बघू का? कॉमा एक इनम सेकंड, अँड रिफ्लेक्शन. एक मिनिट. मग माझा मिस आउट झाला असेल, मी बघते. वेट, हा, लॉग इन करून दाखवते तुम्हाला. स्ट्रक्चर, इनम आणि रिफ्लेक्शन कीवर्डच्या वरती. हा, ते हे का? हा, तेच. मग मी तेच डाउनलोड केलं होतं, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरच्या रिफ्लेक्शन. नंतर आहे, स्ट्रक्चरच्या नंतरची स्लाइड ओपन केलं ना, हा हा, पीपीटी स्ट्रक्चर ओपन करू का? संपल्यावरती चालू होते. हा, एक मिनिट, हा, मी ओपन करते. It's the 15th April 2022.
आता हे दाखवते. ठीक आहे, ही स्लाइड आहे. हे बघा एवढंच आहे ना याच्यात. नाही ते थँक्यू तर थँक्यूच्या नंतर अजून स्लाइड आहेत अच्छा तिथे. अच्छा, हा हा, ठीक आहे ठीक आहे. मग हे कंटिन्यू करू आपण. हा इनम बघू. मध्येच तर थँक्यू दिले त्यांनी. इंट्रोडक्शन पार्ट, क्रिएटिंग इनम कसं बनवायचं एक्झाम्पल. An enumeration is a set of named integer constants. An enumerated type is declared using the enum keyword. C# enumerations are the value data type. In other words, enumeration contains its own values and cannot inherit or cannot pass inheritance. म्हणजे enumerations बेसिकली कसं आपण मगाशी क्रोम मध्ये पण बघितलं होतं W3 स्कूल्स मधून, की ते क्लास सारखंच आहे, पण त्याला आपण इनहेरिटन्स वगैरे हे सगळे फीचर्स नाही यूज करू शकत. त्याच्यात फक्त त्याचे व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आतमध्ये त्याचे स्वतःचे व्हॅल्यू असतील, कॉन्स्टंट व्हॅल्यू. It is mainly used to assign the names or string values to integral constant that make a program easy to read and maintain. म्हणजे ते यूज काय करणार आपण, नेम्स और स्ट्रिंग व्हॅल्यू असाइन करायचे असतील स्ट्रिंगला, कोणत्या स्ट्रिंगला व्हॅल्यू, जसं आपण स्विच केस मध्ये बघितलं होतं त्या W3 स्कूल्स मध्ये, ती व्हॅल्यू आपण असाइन ह्याच्यामध्ये जे आपण कंपॅरिझन करतो स्विचच्या आतमध्ये जे राऊंड ब्रॅकेट मध्ये टाकतो आणि आतमध्ये केस मध्ये आपण घेतलं होतं मीडियम, हे मीडियमची व्हॅल्यू, लो व्हॅल्यू, ही सगळे आपण नंतर कंपॅरिझन साठी यूज करतो. तर हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल, the 4 suits in a deck of playing cards may be a 4 enumerators name, club, diamond, heart and spade. Means आता हे जे तुम्ही कार्ड प्ले करता तिथे एक्झाम्पल दिलेत, हे सगळे काय असणार, अनचेंजेबल असणार. क्लब कार्ड असणार, डायमंडचं, हार्टचं, स्पेडचं. ओके, ते सगळे इन्युमरेटेडच टाईप आहे. कोणतं नेम, सूट. सूट मध्ये हे सगळे आतमध्ये टाइप्स असतील व्हॅल्यू. अदर एक्झाम्पल दुसरे घेतले त्यांनी, इन्क्लूड नॅचरल इन्युमरेटेड टाइप लाईक प्लॅनेट, डेज ऑफ द वीक. आता मीन्स काय, कॉन्स्टंट इनम मीन्स बेसिकली काय, कॉन्स्टंट व्हॅल्यू अनचेंजेबल. आता डेज ऑफ वीक आहेत आपले, जसे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे एक्सेट्रा. हे सगळे चेंज होणार आहेत का, कधी पण नाही. हे सगळे व्हॅल्यूज कधीच चेंज नाही होणार, सेमच राहणार. हा, मग काय करायचं, हे इनम मध्ये स्टोअर करून ठेवायचं. ओके, म्हणजे आता या इनमचं काम काय होईल, तुमच्या मोठा प्रोजेक्ट आहे, तर मोठ्या प्रोजेक्ट मध्ये आता तुमचं कोणतं पण प्रोजेक्ट असलं, रेजिस्ट्रेशन जरी फॉर्म असलं तरी बर्थ डेट असती, एज कॅल्क्युलेशन साठी असतं. ओके, वोटिंग रिलेटेड प्रोजेक्ट असेल तर एज कॅल्क्युलेशन असेल. ओके, किंवा मग डेट असेल, बर्थ डेट असेल, तर ह्याच्या सगळे मंथ आणि डेज लागणार आहेत ना. मग हे सगळे इनमच्या आपण ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट मध्ये स्टोअर करून ठेवणार, आणि जेव्हा यूज होईल ते फक्त आपण सगळीकडे परत परत ते व्हेरिएबल मध्ये डिफाईन करण्यापेक्षा आपण इनमचं यूज करू. का, जेव्हा पण आपण व्हेरिएबल बनवतो तेव्हा मेमरी आपली जाते, मेमरी अलोकेशन होते वगैरे. मग त्यापेक्षा एका ठिकाणी इनम बनवून ठेवलं तर डायरेक्ट आपण यूज करू शकतो. जसे आपले डेज ऑफ वीक चेंज नाही होत, कलर पण आपले जे मेन कलर आहेत, रेनबो, रेड, ग्रीन, ब्लू, व्हायलेट एक्सेट्रा, ते पण अनचेंजेबल आहे. डायरेक्शन जसे आहेत, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम, हे सुद्धा अनचेंजेबल आहे. आता इनम कसं बनवायचं, सिंटॅक्स दिलंय, इनमचं कीवर्ड आणि इनमचं व्हेरिएबल. ओके, मग स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2, आतमध्ये जे पण काय असेल ते तुम्ही डिफाईन करू शकता. In above syntax, enum variable is the name of the enumerator. Enum variable म्हणजे काय, हे enumचं नाव असेल, आणि हे string 1 is attached with the value 0. स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू 0, स्ट्रिंग 2 मध्ये व्हॅल्यू 1 आणि so on. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाटेल ती व्हॅल्यू तुम्ही ठेवू शकता. बिकॉज बाय डिफॉल्ट फर्स्ट मेंबर ऑफ एन इनम म्हणजे स्टार्ट कसं होईल, 0. जसं तुम्ही W3 स्कूल्स मध्ये बघितलं तर डेज ऑफ वीकचं जानेवारी, फेब्रुवारी 01 पासून तुमचं स्टार्ट होतं, 0 पासून स्टार्ट होतं, आणि 1 मध्ये ते इन्क्रीमेंट होत जातं. तर तुमच्या अकॉर्डिंगली पण जसं मी सांगितलं व्हॅल्यू ठेवू शकतो. स्ट्रिंग 2 इज इक्वल टू डायरेक्ट तुम्ही 7 जर असाइन केली, ओके, इज इक्वल टू 7 करून, तर नेक्स्ट मग कसं स्टार्ट होईल, 8 आणि 9 पासून स्टार्ट होईल. एक्झाम्पल इकडे दिले, हे बघा. इनमचा मंथ घेतलाय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ओके, इनम मंथ हे तुम्ही असं खाली पण ठेवू शकता डायरेक्टली, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट खाली सुद्धा
केलं तरी चालेल. यांच्या इथे जे सिंटॅक्स दिले असं लिहिलं तरी चालेल. आणि console dot write value of Jan is int month dot Jan. आता तुम्हाला ही month dot Jan इंटिजर मध्ये पाहिजे तर Jan साठी काय डिस्प्ले होईल 0, फेब साठी 1, मार्च साठी 2 असं सगळं डिस्प्ले होईल. हे बघा हे छोटे एवढंच दिले त्यांनी पण सेम प्रोग्राम. आणि समरी मध्ये enumeration is the value data type in C sharp enum. It is mainly used to assign the names or string values to integral constant that make a program easy to read and maintain. म्हणजे याच्यामध्ये कोणती पण इंटिजर व्हॅल्यू असते और स्ट्रिंग व्हॅल्यू तुम्ही स्टोर करू शकता, कॉन्स्टंट व्हॅल्यू जी फक्त रीड करण्यासाठी यूज होते, म्हणजे प्रोग्राम तुम्हाला मेंटेन करण्यासाठी इझी जाईल. The main objective of enum is to define our data type. ओके, म्हणजे एक तर तुम्ही इंटिजर व्हॅल्यू इनम मध्ये स्टोअर कराल किंवा स्ट्रिंग व्हॅल्यू सेम टाइप डेटा टाइपचे व्हॅल्यू स्टोअर करणार. इन्युमरेशन इज डिक्लेअर कसं बनवायचं, इनमचा कीवर्ड यूज करून इनमचं नाव. ओके, जसं तुम्ही क्लास बनवता ना तसंच. आणि नेहमी लक्षात ठेवा की जे काय कन्सेप्ट आहेत ना, कन्सेप्ट मध्ये कन्फ्युजन नका हो, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. नाही तर जेव्हा पण तुम्ही काही पण बनवता त्याच्या पुढे जर राऊंड ब्रॅकेट असतील ना तरच ते फंक्शन कन्सिडर करायचं. स्क्वेअर ब्रॅकेट असतील तर एरे. आता काहीच नाहीये, इनम आणि इनमचं नाव देतो म्हणजे ते कसं क्लास सारखंच आहे. ओके, सो त्याला फंक्शन नका कन्सिडर करू. फंक्शन तुम्ही जर बोलला तर त्याचा मिनिंग टोटली चेंज होतं. ठीक आहे, आता पहिला आपण ह्याचा प्रोग्राम हा एक करून बघू, मग आपण रिफ्लेक्शन मध्ये लिहितो. आता याच्या पुढे बघा थँक्यू नाही लिहिले, ते चुकून त्यांनी पाठीमागे थँक्यूची स्लाइड अटॅच केली होती. ओके, आपण विज्युअल स्टुडिओ ऑन करून आपलं एक प्रोग्राम करायला घेऊ. बाकीचे मेंबर्स का नाही प्रेझेंट आहेत? न्यू प्रोजेक्ट. समजलं ना? इनमचं काही डाऊट असतील तर विचारा. इनमचं काही डाऊट आहे थिअरी पार्ट मध्ये? इनमचं जर विचारलं इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन, फक्त हे सांगायचं इनम कशासाठी यूज होतं, ते फक्त स्टोर करण्यासाठी. व्हॅल्यू त्याच्या आतमधली जे आपण इनम काय करते, कंटेन करते व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू. ते फक्त रीडेबल रीड करू शकतो, त्याच्यामध्ये चेंज नाही करू शकत. आणि इनम कसं बनवायचं, इनमचं कीवर्ड आणि इनमचं नेम असं सांगायचं. काय डाऊट आहे इनमच्या मध्ये इनम कोणाला? मध्ये स्ट्रिंगच्या ऐवजी आणि इंटिजरच्या ऐवजी यूज करू शकतो ना इनम? काय काय स्ट्रिंगच्या ऐवजी आणि इंटिजरच्या ऐवजी काय इंटिजरच्या ऐवजी इनम, काय यूज करू शकतो? इनम यूज करू शकतो ना, नाही, दोन्ही पण स्टोर करतो ना. इनमच्या आतमध्येच तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करता ना. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे स्टोअर केले हे काय स्ट्रिंगच आहेत ना. हा, हा, स्ट्रिंग आणि इंटिजर दोन्ही पण स्टोर करतो ना याच्यात. हा, दोन्ही पण करू शकतो, पण एका वेळेस दोन्ही पण नाही टाकायचं. जसं काय जानेवारी, फेब्रुवारी आणि 1 2 3 असं नाही टाकायचं. समजलं ना? जर हा. स्ट्रिंग लिहिताय ना तुम्ही, सपोज कलर्स लिहितात तर रेड, ब्लू, ग्रीन असं टाकायचं. मध्येच हा. इंटिजर व्हॅल्यू नाही इन्सर्ट करायची. ओके. ओके. हा, कन्सोल ब्राउज.
मी इथं बनवते इनम, हे बघा मंथ, आणि इथे असं लिहिते जॅन, कॉमा कॉमा करून आपण इथे करतो फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. आता सपोज मला प्रिंट करायचंय आता इकडे कन्सोल डॉट राईट लाईन, फर्स्ट मंथ इज प्लस, आता काय करायचंय मंथ घे 8 इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचंय मला. आता एरर काय दाखवतोय तो, इनम येईल ना मॅम तिथे. मंथ डॉट जानेवारी. ओके, तर जानेवारीचं बघा इंट मध्ये कन्वर्ट करायचं, इनम नाही येणार, असं येणार. इनम नाही येणार, काय झालं, इनम नाही येणार, असं येणार मंथ नाही. डॉट जानेवारी. अरे परत काय अनशेअर होतं स्क्रीन. इनम नाही येणार, मंथ डॉट जानेवारी असं येणार. म्हणजे जानेवारीचं आता मला काय इंटिजर मध्ये 0 1 2 असं करायचंय कन्वर्ट. इंटच्या जागी मला वाटलं इनम येईल. नाही इनम नाही येणार. इनम कधी, आता तू क्लास बनवतो तो हर टाइम मेन मेथड मध्ये काही क्लास लिहितो का? नाही. नाही ना. मग हे असं समज इनम पण एक क्लास सारखंच आहे, त्या डायरेक्टली इनम असा वर्ड नाही लिहायचा. कन्सोल डॉट राईट लाईन, सपोज आता मला सेकंड मंथ बघायचा आहे, सेकंड मंथ इज प्लस, आता बघ मंथ डॉट फेब्रुवारी. ते मला जर इंटिजर मध्ये करायचंय कन्वर्ट, तुम्ही इंट असं लिहू शकता. आता सपोज एखादा व्हेरिएबल मध्ये तुला स्टोअर करायचे आणि ते प्रिंट करायचे. सपोज तुला आता एखादा तू व्हेरिएबल बनवतोय स्ट्रिंग, ओके, स्ट्रिंग ए इक्वल टू तू लिहिले मंथ डॉट जानेवारी. ओके, आता इथे एरर काय आले, कॅनॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट टाइप इनम एक्स मंथ टू स्ट्रिंग. मग तुला हे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून बघू, डॉट हे लक्षात ठेवायचं, हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ना. आता सपोज मी इथे इंटिजर काढून टाकते आणि असंच ठेवते. आपण असंच ठेवून बघू की काय आउटपुट येते. आणि इकडे आपण ए ची व्हॅल्यू पण प्रिंट करू, कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू इज प्लस ए. console dot read line. ओके, सेव्ह केलं. आता आपण बिल्ड करून ना एक्झिक्यूट करून बघू कसं होते. इनम लिहिलं म्हणजे काय, इनम डॉट नाही येणार. हा, आता इनमचं नाव काय होतं, मंथ. इनमचं नाव मंथ, आपण नाव घेतो कधी पण, कीवर्ड इनम नाही वापरत, मंथ वापरलंय आपण इनमचं नाव. जसं क्लास साठी आपण कधीच कीवर्ड वापरत नाही ना, क्लास साठी आपण कधीच कीवर्ड नाही वापरत.
म्हणजे क्लास ELASS असं मेन मध्ये आपण लिहित नाही स्पेलिंग. जसं इनमचं पण ENUM मेन मध्ये वगैरे कुठंच नाही वापरलं जाणार. आता हे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, व्हॅल्यू इज जानेवारी आलं. इथे काय केलंय, मंथ फर्स्ट मंथ इज मंथ डॉट जानेवारी, जी असेल व्हॅल्यू ती प्रिंट केली मंथ डॉट जानेवारी. डायरेक्टली याचा तसा काही युजच नाहीये. डायरेक्टली आपण इथं जानेवारी लिहिलं असतं तरी ते पण प्रिंट होऊन आलं असतं. यूज कधी होईल, जेव्हा सपोज आता मी पुढे आता इंट करेन, असं इंटिजर लिहिते. आता मी इंट, ओके. आता मला इंटिजर व्हॅल्यू भेटेल की जानेवारी हा पहिला महिना आहे, फेब्रुवारी हा दुसरा महिना आहे. 2च महिने घेतलेत मी, अजून दुसरे पण घेऊ शकता तुम्ही, मार्च, एप्रिल वगैरे सगळे. आता हे बघ, आउटपुट दाखवते. या आउटपुट मध्ये बघा, फर्स्ट मंथ 0 आहे, सेकंड मंथ 1 आहे, म्हणजे जानेवारी 0, फेब्रुवारी 1, 0 पासून स्टार्ट होतं. आता तुम्हाला जर चेंज करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता. कसं चेंज करायचं दाखवते. आता सपोज मी जानेवारीलाच ठेवते इंटिजर व्हॅल्यू करून, इक्वल्स टू सपोज 4. तर आता मग फेब्रुवारी काय बनेल, 5 पासून स्टार्ट होईल त्यांचं. हे बघ, आउटपुट मध्ये दिसते फर्स्ट मंथ 4 गेलं, तर सेकंड मंथ काय बनला, 5. असं चेंज करायचं असेल तर आपण त्यांचं हे चेंज पण करू. नेक्स्ट जे असतं ते इन्क्रीमेंट बाय 1 होत जातं पुढचं. समजलं काय? सॉरी, काय डाऊट आहे तुम्हाला? नाही. काही समजत नसेल तर विचारून घ्या आता. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना? मॅम परत सांगा. परत हे बघ, इनम म्हणजे काय, इनम म्हणजे मोस्टली तर काय तुम्ही यूज पण, काही लोक नाही यूज करत जास्त इनम. इनम मीन्स तुम्हाला एखादी व्हॅल्यू स्टोअर कर, फक्त एका स्टोरेज साठी यूज होतो ते इनम, कॉन्स्टंटच्या स्टोरेज साठी. ते म्हणजे आता इनम कसं बनवायचं, क्लास सारखं. जसं क्लास असला असता तुम्ही कसं बनवलं असतं, क्लास असला असता तर आपण कसं बनवतो, क्लास लिहितो आणि क्लासचं नाव लिहितो, तसंच इनम लिहितो आणि इनमचं नाव लिहायचं. त्याच्या आतमध्ये जी पण व्हॅल्यू असेल ना, काही पण तुम्हाला जे कॉन्स्टंट, आता बघा तुम्ही हे कधी यूज होतं, जेव्हा तुमचे प्रोजेक्ट मोठे मोठे असतील. आता तुम्हाला सारखं सारखं जानेवारी, फेब्रुवारी हे सगळे महिने लागतात, ओके, कलर्स लागतात. एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत, रेड, ब्लू, ग्रीन, येल्लो, ओके. खूप तुमच्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये खूप ठिकाणी तुम्हाला रेड कलर वापरला जाणार आहे, रेड हा शब्द वापरला जाणार आहे, ओके, RED. किंवा अजून बोलू शकतो आपण, सपोज एखादी व्हॅल्यू आहे, फॉर्म्युला आहे तुमचा, ओके, हाफ इंटू सपोज 0. एखादी सपोज आता पायची व्हॅल्यू आहे, सपोज फॉर्म्युला एरिया ऑफ सर्कल आहे. आता पायची व्हॅल्यू आहे 3.14, ओके. आता ही 3.14 तुम्हाला सारखी सारखी वापरली जाणार आहे. मग तुम्ही खूप मल्टिपल पेजेस मध्ये प्रोजेक्टच्या वापरली जाणार. त्याचा तुम्ही इनम बनवून ठेवाल इनम मध्ये, मग ती व्हॅल्यू डायरेक्टली तुम्ही इकडं वापरू शकता इनमची. आणि सपोज ह्याचा काय फायदा होईल, जर इन केस कधी फ्युचर मध्ये इनमची व्हॅल्यू मीन्स पायची व्हॅल्यू चेंज झाली, 3.14 च्या बदली काहीतरी दुसरी आली फ्युचर मध्ये, तर मग तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला एका ठिकाणीच चेंज करावं लागेल, फक्त इनम मध्ये जाऊन चेंज करायला लागेल, ओके. जर तुम्ही डायरेक्टली स्वतः असे लिहित बसले असते प्रत्येक पेज मध्ये, आता तुमचं मोठं प्रोजेक्ट आहे, त्याच्यात 50 वेब फॉर्म्स आहेत, 50 वेब फॉर्म्स आहे, तर तुम्ही 50 पेजेस मध्ये बनवताना व्हॅल्यू लिहित बसले असते, तर तुम्हाला 50 ठिकाणी चेंज करत बसावं लागलं असतं. याच्यामध्ये कसं एका ठिकाणी चेंज केलं झालं, ओके. आणि हे कसं इनम मंथ, मग हे व्हॅल्यूज डिफाईन केले, तर यूज कसं करणार आपण इकडे, डायरेक्टली मंथ हे काय इनमचं नाव आहे, ओके, डॉट जानेवारी, ओके, असं यूज करायचं. हे तुम्ही व्हेरिएबल मध्ये पण स्टोअर करू शकता, मंथ डॉट जानेवारी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलंय आणि ते प्रिंट केले इकडे. आणि जर तुम्हाला त्यांची पोझिशन पाहिजे नसेल 0, 1, 2, तर फर्स्ट स्टार्टिंग 0 पासून होती, त्याच्यामुळे इंट इथं केले. आणि तुम्हाला चेंज करायचं असेल तर पोझिशन आपण इक्वल टू 4 लिहितो, मग नंतर स्टार्ट कुठून होतं, 0च्या ऐवजी 4 पासून स्टार्ट होतं आणि नंतर 4, 5, 6 असं सगळं स्टार्ट होतं. समजलं आता? हो मॅम.
समरी रीड करा कोणीतरी. अक्षय रीड कर समरी. Enumeration or enum is a value data type in C#. It is mainly used to assign the names of string values, integral constants that make a program easy to read and maintain. हा. The main objective of enum is to define our own data types in bracket enumerate data types, and enumeration is declaration using enum keywords directly inside a namespace, class or structure. म्हणजे कसं आहे ओन डेटा टाइप्स म्हणजे कसं इनम तुम्ही आता बनवलं होतं ना मंथ इनम मंथ त्या इनमच्या आतमध्ये जे पण तुम्ही व्हॅल्यू स्टोअर कराल ती स्ट्रिंग असेल. जर 1 2 3 4 हे पण स्टोअर कराल तर ती पण काही इंटिजर नाही घेणार ते ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर करतील. ते तुम्हाला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे नंतर यूज करताना. समजलं का? समजलं? हो. हा? Yes, ma'am. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. शुभमला, Yes, ma'am. अक्षयला. हॅलो अक्षय. हो मॅम. हा. नेक्स्ट आपण बघू रिफ्लेक्शन. याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन पार्ट आहे. मग रिफ्लेक्शनचे क्लासेस कोणते आणि एक एक्झाम्पल दिला असेल. इंट्रोडक्शन मध्ये रिफ्लेक्शन इज द प्रोसेस ऑफ डिस्क्राइबिंग द मेटा डेटा ऑफ टाइप्स मेथड्स अँड फील्ड्स इन अ कोड. मेटा डेटा म्हणजे काय? डेटाचा डेटा. डेटा ऑफ डेटा म्हणजे मेटा डेटा. म्हणजे सपोज मेथड एक बनवली तर मेथडचा डेटा असेल, मेथड मध्ये पण एक डेटा असेल आणि त्याचा पण एक वरती डेटा असेल, तो डिस्क्राइब करेल रिफ्लेक्शन. मेटा डेटाचा मीनिंग फक्त लक्षात ठेवा डेटा ऑफ डेटा. तर डेटा ऑफ डेटा कोणत्या कोणत्या टाईपचा तो डिफाईन करेल. मेथडचा, फील्डचा म्हणजे जो काही व्हेरिएबल असेल त्याचा तुमच्या कोडिंग मध्ये. नेम स्पेस काय वापरणार आपण? सिस्टम डॉट रिफ्लेक्शन वापरणार. ते काय करेल? enables you to obtain the data about the loaded assemblies elements within them like classes, methods and value types. System dot reflection तुम्ही include केलं namespace तर ते काय होईल? तर तुम्हाला जे क्लास तुम्ही बनवाल, ओके, जी असेंब्ली तुम्ही लोड कराल, असेंब्ली म्हणजे काय? DLL जे फाइल्स असतात ना, जे ऑनलाईन पण भेटतात वगैरे मेथड्स, तर त्याचा तो डेटा हे करेल, डेटा तो हे करेल, डिस्क्राइब करेल. आता यूज काय रिफ्लेक्शनचं? इट अलाउज द व्ह्यू ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन ॲट द रन टाइम. रन टाइमच्या वेळेस तुम्हाला कोणतं पण ॲट्रिब्यूट दिसलं असेल त्याचं इन्फॉर्मेशन माहित पडेल की काय आहे ते ॲट्रिब्यूट, काय आहे ती मेथड व्हॅल्यू व्हेरिएबल. इट अलाउज एक्झामिनिंग various types in an assembly and instantiate these types. Means जे पण तुम्ही टाइप्स बनवाल, स्ट्रिंग टाइप बनवाल, इंटिजर टाइप, मेथडचं टाइप पण टाइप, व्हॉइड टाइप बनवाल, ते बघेल असेंब्ली मध्ये आणि त्याच इन्स्टॅन्शिएट करेल, म्हणजे पुढे पुढे ते ऑब्जेक्ट त्याच बनेल. इट अलाउज लेट बाइंडिंग टू मेथड्स अँड प्रॉपर्टी. आता इट अलाउज लेट बाइंडिंग टू मेथड अँड प्रॉपर्टी म्हणजे काय? लेट बाइंडिंग म्हणजे काय? रन टाइमच्या वेळेस ते सगळं त्याची प्रोसेसिंग सगळी कधी होणार? रन टाइमच्या वेळेस. आणि अर्ली बाइंडिंग म्हणजे कंपाईल टाइमच्या वेळेस, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम बिल्ड करता म्हणजेच कंपाईल करता तेव्हा अर्ली बाइंडिंग त्याला बोलतात. आणि जेव्हा तुम्ही रन करता तुमचं फायनल आउटपुट 0 एरर असेल, जेव्हा 0 एरर असेल आणि नंतर फायनल आउटपुट येणार असेल त्याला रन टाइम आणि लेट बाइंडिंग असं म्हणतात. मेथड्स अँड प्रॉपर्टीज त्यावेळेसच सगळे त्याचं हे होतं. मेथड अँड प्रॉपर्टीज लेट बाइंडिंग मध्ये, रन टाइम मध्ये ऍक्सेस. असं इट अलाउज क्रिएटिंग द न्यू टाइप्स ऍट रन टाइम. म्हणजे हे सगळं तो टाइप्स कधी बनवतो? रन टाइमच्या वेळेसच नवीन नवीन टाइप्स बनवतो. आणि काही त्याला जर टास्क परफॉर्म करायचे असतील त्याच्यावरती तर मेथड आहे रन टाइमच्या वेळेस तो ऍडिशन मेथडला
सपोज त्याची टाईप बनवते, त्याला ऍडिशन वगैरे काही परफॉर्म करायचं असेल तर तो रन टाइमच्या वेळेसच परफॉर्म करतो. आता हे बघा, क्लासेस ऑफ सिस्टम डॉट रिफ्लेक्शन. आता सिस्टम डॉट रिफ्लेक्शन हे नेम स्पेस आहे. जसं आपण वरती बघा डॉटेड मध्ये लिहितो युजिंग सिस्टम असं वरती लिहिलेलं आहे, तसंच आपण काय लिहायचं युजिंग सिस्टम डॉट रिफ्लेक्शन. आता हे वापरणार आहे रिफ्लेक्शन. तर हे रिफ्लेक्शनच्या याच्यामध्ये DLL मध्ये कोणते कोणते क्लासेस आहेत ते बघू. पहिला आहे असेंब्ली. असेंब्ली काय करतं, डिस्क्राइब्स अन असेंब्ली विच इज रियुजेबल, versionable and self-describing building block of a common language runtime application. Means ती असेंब्ली जी आहे ते आपण रियूज पण करू शकतो, त्याचे पर्टिक्युलर व्हर्जन पण असतं. रियुजेबल मीन्स परत परत वापरू शकतो त्याला जसं आपलं रिक्वायरमेंट असते. ओके, त्याच्यामध्ये सेल्फ डिस्क्रायबिंग बिल्डिंग ब्लॉक ऑफ अ कॉमन लँग्वेज रन टाइम. कॉमन लँग्वेज रन टाइमचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे काय, मेमरी ऑटोमॅटिकली फ्री होते जेव्हा मेमरीची गरज नसेल. ओके, अनयुज काय असेल, अनयुज व्हेरिएबल किंवा काहीतरी असेल, तो काय करतो त्याची त्या व्हेरिएबलला वगैरे काय असेल त्याला क्लीन करतो त्या मेमरीमध्ये, आणि त्या मेमरीची स्पेस क्लिअर झाल्यावरती दुसरे लोक ते मेमरीची रियूज करू शकतात. कॉमन लँग्वेज रन टाइम माहिती ना, ऑटोमॅटिकली मेमरी मॅनेजमेंट साठी यूज होते. असेंब्ली नेम आयडेंटिफाईज अन असेंब्ली युनिक नेम. ओके, युनिक असेंब्ली, कोणती पण असेंब्ली असेल त्याला युनिक नाव असेल. कन्स्ट्रक्टर इन्फो डिस्क्राइब्स ए कन्स्ट्रक्टर अँड गिव्ह ऍक्सेस टू द मेटा डेटा. म्हणजे कन्स्ट्रक्टर तर तुम्हाला माहिती आहे काय, क्लास कन्स्ट्रक्टर. ओके, तो त्या क्लास कन्स्ट्रक्टरला डिस्क्राइब करतो आणि ऍक्सेस देतो मेटा डेटाचा. म्हणजे त्या कन्स्ट्रक्टरचा डेटा माहित पडेल, डेटाचा डेटा. मेथड इन्फो describes the class method and give access to its meta data. मेथड इन्फो मध्ये काय होईल, क्लासच्या मेथडला तो डिस्क्राइब करेल आणि त्याचा डेटाची माहिती पण ऍक्सेस होऊन जाईल त्याला. पॅरामीटर इन्फो डिस्क्राइब द पॅरामीटर ऑफ मेथड. मेथड म्हणजे काय, फंक्शन, आणि फंक्शनच्या राऊंड ब्रॅकेट मध्ये जे लिहिलं असेल त्याला तो डिस्क्राइब करेल आणि त्याचा डेटा पण त्याला ऍक्सेस भेटून जाईल, ऍक्सेस देतो त्याच्या डेटाचा, ऍक्सेस घेतो त्या डेटाचा. इव्हेंट इन्फो काय डिस्क्राइब करतो इव्हेंट इन्फोला आणि ऍक्सेस देतो मेटा डेटाला. प्रॉपर्टी इन्फो काय प्रॉपर्टी असतील ऍट्रिब्यूट्सचे, गेट आणि स्टेट प्रॉपर्टी आपण स्टडी केले ना. डिस्कवर काय करतो, ऍट्रिब्यूट्स माहित पडतो त्याला प्रॉपर्टीचे ऍक्सेस देतो प्रॉपर्टीच्या मेटा डेटाला. मेंबर इन्फो obtains the information about the attributes of the memberचा इन्फॉर्मेशन भेटतो आणि ऍक्सेस देतो मेंबर मेटा डेटाला. आता इथे एक्झाम्पल दिले की कसं यूज करायचंय. पहिलं काय केले, नेम स्पेस इन्क्लूड केले रिफ्लेक्शनचा युजिंग सिस्टम डॉट रिफ्लेक्शन. मेन मेथड मध्ये इनिशियलाइज टी ऍज अ टाइप ऑफ स्ट्रिंग. आता टी तुम्ही बनवणार आहे, टाइप टी इज इक्वल्स टू टाइप ऑफ स्ट्रिंग. ओके, हे बनवलं. नंतर प्रिंट करताना नेम प्रिंट करताना टी डॉट नेम, टीचं नाव काय असेल, टी डॉट फुल नेम म्हणजे हे जे असेल ते स्ट्रिंग तुमचं, आणि टी डॉट बेस टाईप हे सगळं तुमचं प्रिंट होईल. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघू की ऍक्च्युअल आउटपुट कसं दिसतंय याचं. कन्सोल ऍप्लिकेशन. आता आपण हे काय आपल्या टॉपिकचं नाव रिफ्लेक्शन. ओके केलं. आता इकडे आपण जसं हे नेम स्पेसेस इन्क्लूड केलेत ना, तसं आपण इकडे इन्क्लूड करणार युजिंग सिस्टम डॉट रिफ्लेक्शन.
हे केलं. आता मेन मेथड मध्ये आपण काय बनवणार, टाईप बनवणार. टाईप आला. टाईप हा क्लास आहे, त्याचा इनबिल्ट आहे हा टाईप. टाईप टी हे बघा, ह्याच्यावरती होवर जर केलं बघा तर काय दिसेल, रिप्रेझेंट द टाईप डिक्लेरेशन्स, क्लासचा टाईप, इंटरफेसचा टाईप, ॲरेचा टाईप, व्हॅल्यूचा टाईप, इन्युमरेशनचा टाईप, पॅरामीटर, जनरिक टाईप, डेफिनेशन आणि ओपन और क्लोज कन्स्ट्रक्टेड जनरिक टाईप. हा कोणता क्लास यूज करतो, सिस्टम डॉट टाईप. हा टाईप हा इनबिल्ट क्लास आहे. ओके, तो काय रिप्रेझेंट करतो, क्लासचा टाईप, इंटरफेसचा काय टाईप आहे, ॲरेचा काय टाईप आहे, हे सगळे तो सांगतो. त्याचा आपण इनबिल्ट टाईप क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. टाईप ए इज इक्वल्स टू आणि इथे लिहिलं टाईप ऑफ. टाईप ऑफ काय, हा कीवर्ड आहे टाईप ऑफ. आणि आपण काय काढणार आहे, टाईप ऑफ स्ट्रिंग. जे स्ट्रिंग टाईपचे आहेत ते आपण बघणार आहे. ओके, आता हा काय करेल, आपण प्रिंट करायचं कन्सोल डॉट राईट लाईन आता इथे येणार नेम कोलन आणि इथे ब्रॅकेट मध्ये 0 फर्स्ट आणि इथे कॉमा येणार. तर टी डॉट आता इथे काय येणार, नेम. टीचा नेम. ओके, आता आपण सेम आपण कॉपी पेस्ट करून फुल नेम, नेम स्पेस आणि बेस टाईप हे सगळं तुमचं प्रिंट होऊन येईल. टीचा रिलेटेड डेटा आपण प्रिंट करणार. फुल नेम, नेम स्पेस आणि बेस टाईप. पहिले इथं लिहिणार मी बेस टाईप आणि ते इथं प्रिंट करणार बेस टाईप. आता बेस टाईप काय करतं, गेट्स द टाईप फ्रॉम विच द करंट टाईप डायरेक्टली इनहेरिट. म्हणजे हा टाईप जो क्लास आहे तो कोणाकडून इनहेरिट झाला हे तुम्हाला माहित पडेल. आता इथे काय होईल, आपलं नाव आहे टी डॉट नेम स्पेस. आता हे बघा, नेम स्पेस वर होवर केलं, गेट द नेम स्पेस ऑफ टाईप. म्हणजे टाईपचा रिलेटेड डेटा सगळा तुम्हाला भेटेल, त्याला रिफ्लेक्शन आपण म्हणू. आणि आता ह्याचं काय करू, त्या क्लासचं नाव भेटेल. ओके, त्याचं काय भेटेल, आता फुल नेम पण भेटेल. फुल नेम काय करेल, फुल नेम काय करेल, गेट द फुल्ली क्वालिफाईड नेम ऑफ द टाईप इन्क्लुडिंग त्याचं नेम स्पेस वगैरे. म्हणजे आता हा टाईप नेम रिफ्लेक्शन मध्ये काय, मेटा डेटा मीन्स डेटा ऑफ डेटा. म्हणजे आता हा टाईप टी हे आता सगळा तुम्हाला डेटा आपण इकडे प्रिंट करतोय. ओके, सेव्ह केलं आणि तिथे मी कन्सोल डॉट रीड लाईन. आता हे पहिलं बिल्ड करते. आणि हे रन. हे बघा सगळं तुम्हाला भेटेल. नेम काय आहे, हे बघा नेम काय आहे, स्ट्रिंग. फुल नेम काय आहे, सिस्टम डॉट स्ट्रिंग. अजून थर्ड वन काय होतं, बेस. बेस हा नेम स्पेस काय आहे, सिस्टम. मेन ही त्याची नेम स्पेस आहे. आणि दुसरं लास्ट आता बेस टाईप, कोणाच्या याच्यावरून तो इनहेरिट झालाय क्लास, तो सिस्टम डॉट ऑब्जेक्ट मधून तो इनहेरिट झालाय. म्हणजे सगळ्यात जे असेल त्याचा आपण डेटा तो देतो. काय डाऊट याच्यामध्ये, कोणाला काही डाऊट? नो मॅम. समरी.
summary. Reflection is the process of describing the metadata of types. म्हणजे रिफ्लेक्शनची तुम्हाला डेफिनेशन विचारली तर बोलायचं ती प्रोसेस आहे. डिस्क्राईब काय करतो तो, जो पण टाईप, आता जसं तुम्ही टाईप टी बनवलं तर त्याचा डेटा तो सांगतो, डिस्क्राईब करतो, त्याचा डेटा शो करतो. डिस्क्रायबिंग द मेटाडेटा ऑफ टाईप, तर सगळं इन डिटेल डेटा शो करतो. मेथड्सचा पण करू शकतो, फील्डचा पण करू शकतो कोडमध्ये. नेम स्पेस काय इन्क्लूड करायला लागतं आपल्याला, सिस्टम डॉट रिफ्लेक्शन नेम स्पेस आपल्याला वरती घ्यायचं आहे. enables you to obtain the data about the loaded SMB. जी पण SMB असेल त्याचा तो डेटा देतो. क्लास मध्ये काय असेल त्याचा डेटा देतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण एक्सेप्शन हँडलिंग स्टार्ट करू. समजलं इथपर्यंत? काय डाऊट आहे का काही डाऊट? नो मॅम. आणि पटकन रिस्पॉन्स करायचा, हा नाही, तू कोणाचीच वाट नाही बघायची. जर रिस्पॉन्स नाही ना आला मला तर मी रिमूव्ह करून टाकेल लेक्चर मधून. काल मी कुणाला काढून टाकलं होतं. एक्सेप्शन हँडलिंग मध्ये टॉपिक्स आहे इंट्रोडक्शन पार्ट, एक्सेप्शन क्लासेस हायरार्की, एक्सेप्शन हँडलिंग, युजर डिफाइंड एक्सेप्शन. हे सगळे टॉपिक्स आपण बघणार आहे. फर्स्ट आपण बघू इंट्रोडक्शन पार्ट. An exception is an unwanted or unexpected event which occurs during the execution of program that is at runtime that disrupts the normal flow of the program instruction. म्हणजे एक्सेप्शन कधी येतात? ठीक आहे, तुम्ही एखादा काहीतरी प्रोग्राम लिहिला आणि त्या प्रोग्रामला तुम्ही बिल्ड केलं. फर्स्ट बिल्ड करणे म्हणजे काय, कंपाईल करणे. कंपाईल केल्यावरती तुम्हाला तर 0 एरर्स दाखवतात, पण तुम्ही ग्रीन बटन क्लिक करता, तुम्ही प्रोग्रामला रन करता. रन केल्यावरती रन टाइम मध्ये जर तुम्हाला एरर आले त्याला एक्सेप्शन बोलतात. एक्सेप्शन फॉर एक्झाम्पल, सपोज आपण डिव्हिजन करतोय. आता डिव्हिजन मध्ये जर 1 डिवाइड बाय 0 केलं, 1 डिव्हिजन बाय 0 म्हणजेच काय, इन्फिनिटी ना. मग तुमचं बिल्ड केल्यावरती प्रोग्राम मध्ये डिव्हिजनचा प्रोग्राम जर बिल्ड केला तर बिल्ड केल्यावरती तर तुमचं सिंटॅक्स एररच चेक होतं ना. बिल्ड मध्ये बिल्ड करतो आपलं सगळे सिंटॅक्स एरर चेक होतं, कंपाईल होतं, 0 एरर्स. पण रन केल्यावरती तुमचं लॉजिक चुकीचं आहे. 1 डिवाइड बाय 0 म्हणजे काय, व्हॅल्यूच येत नाही, इन्फिनिटी येते. मग ते तुम्हाला रन टाइम एक्सेप्शन देईल. Second point, sometimes during the execution of program, the user may face the possibility that the program may crash or show an unexpected event during its runtime exception. म्हणजे runtime मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम, लॉजिक बरोबर नसेल, एक्सेप्शन आलं तर तुमचा प्रोग्राम काय होतं, क्रॅश होतं. This unwanted event is त्यालाच काय बोलतो, एक्सेप्शन बोलतो. and it generally gives the indication regarding something wrong within the code. आता तुम्ही कंपाईल केलं आणि रन केलं, तुम्हाला काय वाटतं की तुमचं क्रोम मध्ये किंवा ब्लॅक स्क्रीन मध्ये आउटपुट दिसायला पाहिजे, तर तुमचं रन केल्यावरती आउटपुटच नाही दिसत. परत .NETच्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही राहता, तर म्हणजे काय, आपल्याला समजतं की हा आपल्या कोड मध्ये काहीतरी चुकीचं आहे, लॉजिक. आता त्याला टाइप्स ऑफ एरर्स आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ एरर्स आपण स्टडी करू. फर्स्ट, देर आर 3 टाइप्स ऑफ एरर्स जे ऑक्युअर होऊ शकतात ऍप्लिकेशन मध्ये. पहिला आहे सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स एरर कधी येतं? occurs when the statements are not constructed properly, keywords are misspelled or punctuation is omitted. म्हणजे सपोज तुम्ही कुठं सेमीकोलन टाकायला विसरले किंवा तुम्ही पब्लिकची स्पेलिंग रॉंग लिहिली, कन्सोल डॉट राईट लाईनची स्पेलिंग रॉंग लिहिली, तर त्याला सिंटॅक्स एरर बोलतात. ते काय एवढे क्रिटिकल नसतात. Runtime errors. Runtime errors कधी होतात? Occurs when an application attempts to perform an operation which is not allowed at runtime. म्हणजे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल डिव्हिजनचं दिलं, डिव्हिजन मध्ये सपोज 1 डिवाइड बाय 0 करतं, तर ते अलाउड नाही आहे असं वापरायला.
तेव्हा ते रन टाइम एरर्स तुम्हाला देणार. लॉजिकल एरर्स occurs when an application compiles and runs properly but does not produce the expected errors. म्हणजे लॉजिकल एरर्स म्हणजे काय आता तुमचं ऍप्लिकेशन कंपाईल पण होतं व्यवस्थित, 0 एरर असते, रन पण होतं, पण तुम्हाला जसं आउटपुट पाहिजे तसं येत नाहीये, चुकीचं आउटपुट दाखवतंय, तर त्याला लॉजिकल एरर्स म्हणजे तुमचा प्रोग्रामचं लॉजिक चुकीचं आहे. आता त्यांनी वन बाय वन एक्सप्लेन केलंय इकडे. आता हे बघा, इथं तुम्ही सेमिकोलन टाकायला विसरला तर रेड लाईन आली. When semicolon is missing, याला बोलतात सिंटॅक्स एरर. आता जसं मी डिव्हिजनचा एक्झाम्पल दिलेलं बघा, 0 नंबर 1 मध्ये काय 0, नंबर 2 मध्ये 20 डिवाइड बाय 0 आलं तर डिव्हिजन बाय 0 काय आहे, रन टाइम एरर आहे. आता इकडे बघा, नंबर 2 मध्ये 2 दिलंय, नंबर 1 मध्ये 10 दिलंय. ओके, तर मग काय होईल, रिझल्ट काय भेटेल, एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्हाला काय वाटत असेल की 5 पाहिजे. ओके, पण रिझल्ट भेटेल 0.2. तुम्ही तर म्हणाल असं काय रिझल्ट येते, पण तुम्ही डिव्हिजनचं लॉजिकच चुकीचं लिहिले. तुम्ही काय लिहिले, 2 डिवाइड बाय 10 लिहिले, ते चुकीचं आहे. काय लिहायला पाहिजे होतं, 10 डिवाइड बाय 2 लिहिलं तर 5 भेटेल आउटपुट. ओके, असं मला करेक्ट आहे. नंबर 3 इज इक्वल्स टू नंबर 1 डिवाइड बाय नंबर 2. करेक्शन. आता डिफरन्स काय आहे आपण स्टडी करू एरर्स आणि एक्सेप्शन मध्ये. एरर्स आर अनएक्सपेक्टेड इश्यू that may arise during the computer program execution. Errors cannot be handled. All errors are exceptions. म्हणजे एरर्स ते कंपाईल केले होते जे तुम्हाला एक्सपेक्ट नसतं, तर ते एरर आले असतील प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या वेळेस, तर त्याला एरर्स बोलतो. एरर्स आपण हँडल नाही करू शकत इझिली, आणि सगळे एरर्स म्हणजे काही एक्सेप्शन आहेत असं नाही. एक्सेप्शन काय आहेत ते आपण स्टडी करू. एक्सेप्शन म्हणजे अनएक्सपेक्टेड इव्हेंट. एक्सेप्शन सगळे कधी येतात, रन टाइमच्या वेळेस, म्हणजे कंपाईल करून जेव्हा तुम्ही रन करता प्रोग्राम तेव्हा एक्सेप्शन येतं. आणि ते कसं हँडल करायचं, ट्राय कॅच ब्लॉकनी, ट्राय कॅच मेकॅनिझमनी आपण हँडल करू शकतो त्याला. आणि सगळे एक्सेप्शन्स म्हणजे काय एरर्स असंही नाहीये. आता एक्सेप्शन क्लासेस बघू. In C Sharp, all the exceptions are derived from the base class. कुठून आलेत सगळे एक्सेप्शन, एक्सेप्शनच्या क्लास मधून येतात, which gets further divided into 2 branches as application exception and system application. System exception म्हणजे सगळे एक्सेप्शन कोणत्या क्लास मधून येतात, त्यांचा इनबिल्ट क्लास आहे एक्सेप्शन क्लास. जसं रिफ्लेक्शनचा आपण करतो युजिंग सिस्टम डॉट रिफ्लेक्शन, तसं एक्सेप्शन हा बेस क्लास आहे. ह्याच्यातूनच 2 ब्रांचेस बनलेत, ऍप्लिकेशन एक्सेप्शन आणि सिस्टम. ऍप्लिकेशन म्हणजे तुमचं जर प्रोजेक्ट रिलेटेड प्रोजेक्ट मध्येच प्रॉब्लेम असेल ते, आणि सिस्टम म्हणजे तुमच्या सेटिंग्स मध्ये, लॅपटॉपच्या कम्प्युटरच्या सेटिंग्स मध्ये प्रॉब्लेम असेल तर ते. आता सिस्टम एक्सेप्शन काय बेस क्लास आहे कॉमन लँग्वेज रन टाइम प्रोग्राम कोड साठी, जो जनरेट करतो एरर. System exception is the base class for all the CLR or program code generated errors. System exception के base class है कोणासाठी common language runtime साठी. Application exception is the base class for all the application related exception. Application related exception म्हणजे आपला लॉजिक स्वतःच चुकलं असेल तर एक्सेप्शन देईल तो, आणि सिस्टम एक्सेप्शन म्हणजे कॉमन लँग्वेज रनटाइम साठी आहे तो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे काही असेल तर सिस्टम एक्सेप्शन. आणि मग 4th पॉइंट आहे, ऑल द एक्सेप्शन क्लासेस आर डायरेक्टली और इनडायरेक्टली डिराइव्ड फ्रॉम. कुठून डिराइव्ह होतात, एक्सेप्शन क्लास मधून डिराइव्ह होतात सगळे एक्सेप्शन क्लासेस. इन केस ऑफ ऍप्लिकेशन एक्सेप्शन द युजर मे क्रिएट इट्स ओन एक्सेप्शन टाइप. म्हणजे ऍप्लिकेशनच्या एक्सेप्शन साठी आपण स्वतःचे एक्सेप्शन टाइप बनवू शकतो आणि क्लासेस पण बनवू शकतो. बट सिस्टम एक्सेप्शन साठी आपण जसे काय आहे इनबिल्ट वाले एक्सेप्शन, जसे डिवाइड बाय 0 एक्सेप्शन आहे, नल रेफरन्स एक्सेप्शन आहे, एक्सेट्रा. ते ऑल दी नोन एक्सेप्शन. सिस्टम एक्सेप्शन म्हणजे काय, टाइप्स आहेत डिवाइड बाय 0, हे सगळे काय सिस्टम एक्सेप्शन मध्ये येतात, नल रेफरन्स.
exception basis. आता हे तुम्ही बघू शकतात. Input output exception, access violation, invalid operation exception, null reference argument exception. हे सगळे कोणाचे exception? सिस्टम exception चे. ऑब्जेक्ट एक्सेप्शन काय? ऑब्जेक्ट आणि हे सगळे आर्ग्युमेंट, नल रेफरन्स, इनव्हॅलिड, एक्सेस व्हायोलेशन हे कोणाच्या सबटाइप मध्ये येतात? सिस्टमच्या सबटाइप मध्ये येतात. सिस्टम एक्सेप्शन मध्ये फॉर्म एक्सेप्शन, एक्सटर्नल एक्सेप्शन सगळं काही. आणि आर्ग्युमेंट एक्सेप्शन मध्ये काय असू शकतं? आर्ग्युमेंट नल एक्सेप्शन, नल व्हॅल्यू. नल व्हॅल्यू म्हणजे सपोज एखादं व्हेरिएबल तुम्ही बनवले, त्याच्यात काहीच नाहीये व्हॅल्यू सेट, नल आहे म्हणजे एम्प्टी आहे, त्याला नल व्हॅल्यू बोलतात. आणि त्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे व्हॅल्यू असणं आणि तुम्ही नाही दिली व्हेरिएबलला ते व्हॅल्यू, तर नल एक्सेप्शन दाखवतं. आर्ग्युमेंट आउट ऑफ रेंज. आता आर्ग्युमेंट आउट ऑफ रेंज एक्सेप्शन म्हणजे काय? सपोज तुम्ही एखादं फंक्शनचं पॅरामीटर वगैरे काही पण आहे, व्हेरिएबल आहे, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू, आता सपोज फोन नंबर घ्या. फोन नंबर तुमचा आहे एखादं व्हेरिएबल फोन नंबर, त्याच्यामध्ये फोन नंबर, मोबाईल नंबर मध्ये काय 10 डिजिटचाच मोबाईल नंबर आहे. ओके. आणि तुम्ही साईज पण ॲरे बनवलाय आणि साईज पण दिली 10 आणि त्याच्यात 10च्या मध्ये 11 व्हॅल्यूज पुट करतात, तर आर्ग्युमेंट आउट ऑफ रेंज तुम्हाला देऊ शकतात एक्सेप्शन. ऍक्सेस व्हायोलेशन एक्सेप्शन. एखाद्या गोष्टीला तुम्हाला ऍक्सेस नाहीये तरी पण आपण ऍक्सेस करतोय, तर ऍक्सेस व्हायोलेशन एक्सेप्शन. हँडलिंग एक्सेप्शन. तुम्ही हँडल कसे करू शकता एक्सेप्शन? An exception is defined as an exception is defined as an event that occurs during the execution of a program that is unexpected by the program code. Same point दिलाय. म्हणजे तुम्ही एखादा प्रोग्राम रन करता, बिल्ड पण प्रॉपरली झालाय, केवळ तुम्हाला वाटतं आता माझ्या प्रोग्राम मध्ये काही एरर्स नाहीये, आता मी रन केलं, आउटपुट दिसेल, नंतर तुम्हाला एक्सेप्शन आलं. ओके. म्हणजे काहीतरी असं रन केलं होते, तुमचा कोड फाटला आणि व्हिज्युअल स्टुडिओचा सॉफ्टवेअर ओपन राहिला, त्याला एक्सेप्शन बोलतो. The actions to be performed in case of occurrence of an exception is not known to the program. In such a case, we create an exception object and call the exception handler code. आता जेव्हा तुम्ही सगळं लॉजिक लिहिले, प्रोग्राम कंपाईल पण केले, रन केले, एक्सेप्शन येते, एरर येते रन टाइमच्या वेळेस, तुमच्या प्रोग्रामला माहित नसेल की त्यावेळेस काय ऍक्शन घ्यायची त्याच्यावर, तुमच्या कोडिंगला माहित नसेल, तर तशा केस मध्ये तुम्हाला काय करायला लागेल? आपल्याला एक्सेप्शनचा एक ऑब्जेक्ट बनवायला लागेल आणि पर्टिक्युलर आपल्याला एक्सेप्शन हँडलचा कोड कॉल करावा लागेल ऑब्जेक्ट बनवून. The execution of an exception handler so that the program code does not crash is called the exception handler. मग आता तुमच्या प्रोग्रामला स्वतःला माहित नसेल की तो एक्सेप्शन आल्यावरती काय करायचं, तो मध्येच स्टॉप करतो डिबगिंग आणि आउटपुट तुम्हाला शो नाही करत. डिबगिंग मध्ये स्टॉप होतो आणि आउटपुट तुमचं शो नाही होत. तशा केस मध्ये त्याला स्वतःला माहित नसेल की काय करायचं, तर त्या केस मध्ये तुम्ही आपण स्वतः कोडिंग लिहायचं, एक्सेप्शन हँडलिंगची कोडिंग लिहायची. आता ती काय कोडिंग असतं ते आपण फर्दर स्लाइड्स मध्ये बघणार आहे. Exception handling is important because it gracefully handles an unwanted event and exception so that the program code still makes sense to the user. Means exception handling यालाच म्हटलं जातं, जे रन टाइमच्या वेळेस तुम्हाला एरर येतात, ते एरर्स कसे हँडल करायचे त्याचे आपण कोड लिहायचा, आपल्या प्रोग्राम मध्ये चेंजेस करून ते हँडल करायचं. पर्टिक्युलर कोड आहे त्याच्यासाठी, ते आपण बघू. इकडे तुम्हाला भेटेल की कसं काय. Exception in the application must be handled to prevent crashing of the program and unexpected result, log exceptions, and continue with other functionalities. C# provides built-in support to handle the exception using try catch and finally blocks. Means
एक्सेप्शन आपण हँडल का करायचे, का की आपल्या प्रोग्राम मध्ये मध्येच थांबू नये. आपला जसं आपल्याला आउटपुट पाहिजे तसंच शो करायला पाहिजे, किंवा काही एक्सेप्शन आला असेल तर आपल्याला ते एक्सेप्शन एरर दिसायला पाहिजे. तर ते सगळं कसं आपण करणार कोडिंग ते आपण बघू. त्याच्यासाठी आपण पहिलं ट्राय कीवर्ड यूज करणार आपल्या प्रोग्राम मध्ये. ट्राय म्हणजे काय? इट इज यूज्ड टू डिफाइन अ ट्राय ब्लॉक. दिस ब्लॉक होल्ड्स द कोड दॅट मे थ्रो अन एक्सेप्शन. मीन्स जे पण तुमचं लॉजिक असेल, सपोज तुम्ही ऍडिशनचा प्रोग्राम करतायत या फिर डिव्हिजनचा प्रोग्राम करतायत, तर तुमचं सगळं लॉजिक ट्राय ब्लॉक मध्ये लिहायचं. ट्रायच्या नंतर तुम्ही लिहिणार कॅच. म्हणजे ट्रायच्या आतमध्ये लिहिल्यावरती काय होईल, तो सगळं तुमचं कोडिंगला हँडल करेल. तुमच्या कोडिंग मध्ये जर एक्सेप्शन आलं ते पण तो काय थ्रो करेल, तो थ्रो करेल एक्सेप्शन आलेलं. आणि कॅच काय करेल? इट इज यूज्ड टू डिफाइन अ कॅच ब्लॉक. दिस ब्लॉक कॅचेस द एक्सेप्शन थ्रोन बाय द ट्राय ब्लॉक. जे एक्सेप्शन ट्रायनी थ्रो केलंय तो कॅच काय करेल, त्याला कॅच करेल त्या एक्सेप्शनला आणि शो करेल आपल्याला की हे तुमचं एक्सेप्शन आले. फायनली यूज टू डिफाइन द फायनली ब्लॉक. दिस ब्लॉक होल्ड्स द डिफॉल्ट कोड. आता फायनली म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्ही काही पण तुम्हाला पाहिजे ते कोडिंग लिहू शकता, तो हमेशा डिस्प्ले होणार. थ्रो यूज टू थ्रो एक्सेप्शन मॅन्युअली. जर तुम्हाला काही स्वतःलाच एक्सेप्शन मॅन्युअली थ्रो करायचा आहे, तुम्ही थ्रो हा कीवर्ड वापरू शकता. जर तुम्ही कंपायलर हँडल करणार असेल एक्सेप्शन, तर तुम्ही ट्राय आणि कॅच वापरू शकता. मोस्टली आपण ट्राय आणि कॅचच वापरतो, कारण आपल्याला माहित नसतं की नक्की कोणतं एक्सेप्शन आणि कशासाठी येणार. जर सिंटॅक्स असा आहे, ट्राय तुमचं सगळं कोडिंग, कॅच हँडल इथे होणार एक्सेप्शन, आणि हे क्लीनअप साठी कोड. म्हणजे मेमरी वगैरे सगळं क्लीनअप करायचं असेल, सगळं तुमचं व्हेरिएबल्स यूज करून झाले असतील तर तुम्ही ते फायनली मध्ये लिहू शकता. ट्राय कॅच कधी एक्झिक्यूट होतो, जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये काय एरर आलं, म्हणजे ट्राय मध्ये तुमचं सगळं लॉजिक असतं, जेव्हा तिथे काय एरर आलं तरच कॅच हिट होतो, तरच एक्झिक्यूट होतं, नाहीतर मग नाही. एरर वगैरे नसेल तर नाही होत. आणि फायनली एरर येऊ नाही येऊ, फायनली मला ब्लॉक हमेशा एक्झिक्यूट होतो. आता आपण इकडे बघणार आहे की युजर डिफाइन्ड एक्सेप्शन काय आहेत. आता युजर डिफाइन्ड एक्सेप्शन आपल्याला कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघू. आता C# includes the built-in exception. built-in exception काय? null reference exception. म्हणजे जे कंपायलरचे पहिल्यापासून बनलेले एक्सेप्शन आहेत हे null references, memory overflow etc. मेमरी ओव्हरफ्लो म्हणजे काय? null reference म्हणजे काय? एखाद्या व्हेरिएबलला जर तुम्ही व्हॅल्यू असाइन नाही केलीये, पण त्याला कंपल्सरी व्हॅल्यू पाहिजे तुमच्या लॉजिक अकॉर्डिंगली, तर null reference एक्सेप्शन होईल. मेमरी ओव्हरफ्लो एक्सेप्शन म्हणजे काय? जर तुमची मेमरी 2 बाईटची आहे, ओके, इंटिजर किती 2 बाईटची मेमरी आहे, पण तुम्ही 4 बाईटचा कंटेंट त्याच्यामध्ये स्टोअर करतात, तर मेमरी ओव्हरफ्लोची एक्सेप्शन देईल. However, you often like to raise an exception when the business rule of your application gets violated. So for this, you can create a custom exception class by deriving the application exception class. म्हणजे आता हे तर इनबिल्ट एक्सेप्शन होते कंपायलरचे, पण तुम्ही एखादं लॉजिक लिहिता आणि तुम्हाला वाटतं की हा हे एरर्स याच्यामध्ये येऊ शकतात वगैरे, तर तुम्ही ते स्वतः बनवणार ट्राय कॅच ब्लॉक मध्ये एक्सेप्शन्स. तर त्याला बोलतात युजर डिफाइन्ड एक्सेप्शन. आणि ते कसं बनवायचं डिराइव्ह करू शकतो आपण ऍप्लिकेशन एक्सेप्शन क्लास मधून. सेकंड पॉइंट, द .NET फ्रेमवर्क इन्क्लूड्स ऍप्लिकेशन एक्सेप्शन क्लास. सिन्स .NET वर्जन पहिल्यापासूनच आहे, फर्स्ट वर्जन होतं तेव्हापासूनच ही कन्सेप्ट आहे. इट वॉज डिझाईन टू यूज ॲज अ बेस क्लास फॉर द कस्टम एक्सेप्शन क्लास. साठी तो बेस क्लास आहे. However, Microsoft now recommends exception class to create a custom exception class. म्हणजे आता आपण स्वतःचे एक्सेप्शन क्लास पण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, क्रिएट इनव्हॅलिड स्टुडंट नेम एक्सेप्शन क्लास इन अ स्कूल ऍप्लिकेशन. जर तुम्ही सॉफ्टवेअर बनवतात, स्कूल ऍप्लिकेशन नावाचं सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेप्शनचा क्लास इनव्हॅलिड स्टुडंट नेम, म्हणजे आता स्कूलचा प्रोजेक्ट आहे, तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन फॉर्म असेल
जे स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. ओके. आणि त्यांनी काही पण स्टुडंट आता त्याच्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये हे फील्ड्स आहेत. स्टुडंटचं नाव, स्टुडंटचं डेट ऑफ बर्थ, टेलिफोन नंबर, एज, ऍड्रेस वगैरे. पण त्यांनी जर त्याच्या नावामध्ये नाव न लिहिता डॉट 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 लिहिलं, सेमिकोलॉन सेमिकोलॉन लिहिलं टाइमपास साठी, तर ते एक्सेप्शन थ्रो व्हायला पाहिजे. समरी. An exception is an error that occurs. Summary read करा कोणीतरी. वन बाय वन समरी रीड करा. शुभम थोरवे रीड कर समरी. An exception is an error that occurs during program execution. हा. Exception classes are directly or indirectly derived from the system.exception class. Important keyword are try, catch, finally, and throw. हा. Exception म्हणजे एक handling मिनिट. सिस्टम डॉट एक्सेप्शन क्लास मधून आपलं हे सगळे एक्सेप्शन डिराईव्ह होणार. एक्सेप्शन हँडल करण्यासाठी कोणतंही एक्सेप्शन तुमच्या प्रोग्राम मध्ये हँडल करायचं असेल, ट्राय, कॅच आणि फायनली आणि थ्रो हे यूज होणार कीवर्ड्स. नेक्स्ट पॉइंट रीड कर. Exception handling provide a structure and uniform way of handling system level and application level errors. Hmm. Exception handling is implemented by using the following सेम keywords: ट्राय, कॅच आणि try, फायनली. catch, finally. हा. आणि User युजर डिफाईन्ड एक्सेप्शन क्लास कुठून डिराईव्ह होतात? ऍप्लिकेशन एक्सेप्शन application exception क्लास. class. ओके. आता आपण याचा एखादा प्रोग्राम बघू करून. ठीक आहे. आता मी काय करेल, सगळं काय आता तुमचं चेंज होईल. ट्राय ब्लॉक मध्ये मी लिहिन जे काही मला लिहायचंय, आणि कॅच मध्ये मी कसं लिहिल बघा. कॅच हे काय एक्सेप्शन असेल माझं. एक्सेप्शन एक्सेप्शन EX. ठीक आहे. एक्सेप्शन हा काय माझा क्लास आहे. तो आता मी युजिंग सिस्टम, आता हे मी का नाही इन्क्लूड करत आहे क्लास वरती, कारण मी युजिंग सिस्टमच इन्क्लूड केला. त्याच्या आतमध्येच काय क्लास आहे माझा, सिस्टम डॉट एक्सेप्शन. हे तुम्ही बघू शकता, क्लास सिस्टम डॉट एक्सेप्शन. सिस्टम मधला मी एक्सेप्शन क्लास यूज करते. त्याचा ऑब्जेक्ट मी बनवला EX, आणि मी इथे काय करते, थ्रो करणार आहे थ्रू EX. जे पण एक्सेप्शन कॅच करेल तर थ्रो मध्ये मी करेन. आणि सपोज मी इकडे आता काय करते, इंट A घेते आणि B आणि C. आता इंट A मध्ये सपोज व्हॅल्यू आहे 8 आणि B व्हॅल्यू मध्ये आहे 0. C इज इक्वल्स टू, सपोज मी A डिवाइड बाय 0 घेते आणि इथे मी प्रिंट करते कन्सोल डॉट राइट लाइन व्हॅल्यू इज % प्लस 3. ओके. आता मी ह्या बिल्ड करून रन करून बघते. बिल्ड केल्या तुम्हाला 0 एरर येईल. ठीक आहे. बिल्ड सक्सीड आलं. आता हे एक्झिक्यूट करून बघू काय ते. हे बघा, आता हे एक्झिक्यूट केल्यावरती ब्लॅक स्क्रीन येते, काहीच नाही. आणि एक्सेप्शन बघा काय आलंय, दिसते ही स्क्रीन तुम्हाला. हे बघा, कोड मध्येच काय फाटलाय, कोड फाटलाय आणि काय आलंय, क्लिक केल्यावरती दिसेल अन अनहँडल एक्सेप्शन ऑफ सिस्टम डॉट डिवाइड बाय 0 एक्सेप्शन ऑफियर्ड. ओके.
अनहँडल्ड एक्सेप्शन आहे, काय हँडललीच नाही केलं, डायरेक्ट मी थ्रो केले. अटेम्प्टेड टू 0, अटेम्प्ट डिवाइड बाय 0, हे त्यांनी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. ते कसं हँडल करायचं? Divide by 0 exception. Divide by 0 exception हा class EX. तर तुम्ही हँडल कसं करणार इकडे? console डॉट राईट लाईन. आता मगाशी हँडल नव्हतं होत, तर आपण हे करणार EX डॉट मेसेज. ठीक आहे, प्रिंट होणार आपलं. म्हणजे डिवाइड बाय 0 असेल तर हे मेसेज होणार प्रिंट. आता बिल्ड करते. आता हे एक्सेप्शन हा इनबिल्ट माझा क्लास आहे, इनबिल्ट वाला एक्सेप्शन आहे माझा. आता मी हे रन करते. एक कन्सोल डॉट रीडलाईन नाही दिले, कन्सोल डॉट रीडलाईन. आता हे बघा, तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसेल अटेम्प्टेड टू डिवाइड बाय 0. ओके, मीन्स रीडेबल एक्सेप्शन आलाय. मगाशी काय होत होतं, स्क्रीन मध्ये काहीच आउटपुट नव्हतं दिसत, ब्लँक दिसत होती, कोडिंग आपलं फाटत होता. ओके, आता सपोज माझं काही एररच नाहीये, मी इथं बरोबर करते 18 आणि इकडे आहे माझं सपोज इथे 18 देते आणि इथे देते मी 2. आता तुमचं आउटपुट बरोबर येईल जे असेल ते. रन. बघा, तर ह्याच्यामध्ये काय एररच नाहीये, तर आउटपुट व्हॅल्यू इज 9 डिस्प्ले झाले. समजलं सगळ्यांना एक्सेप्शन हँडलिंग? Yes, ma'am. अजून पण प्रोग्राम्स आहेत त्याचे. त्याचे प्रोग्राम्स आपण नेक्स्ट लेक्चर जेव्हा होईल तुमचा, आता तुमचा प्रॅक्टिकल लेक्चर असेल मंडेला असेल. मंडेला मी टायमिंग सांगेन, मोस्टली 11 वाजता असेल, एवढं 12 वाजता खूप लेट होतं. 11 वाजता मी ठेवणार आहे मंडेला. आणि ट्राय कॅचचे अजून एक्सेप्शन हँडलिंगचे अजून काही प्रोग्राम्स असतील तर मी ते शोधून तुम्हाला ट्यूसडेला जेव्हा आपलं लेक्चर होईल तेव्हा आपण ट्राय कॅचचे अजून प्रोग्राम्स बघू एक्सेप्शन हँडलिंगचे. आणि जेव्हा प्रॅक्टिकल लेक्चर असेल मंडेला तेव्हा सगळं तुमचे जे आतापर्यंत जे पण झालंय त्याचं वाइवा असेल, ऑडिओ अँड व्हिडिओ दोन्ही. व्हिडिओ आणि ऑडिओ जसं मी लास्ट टाइम घेतलं होतं तसे वाइवा पण घेणार मी. आणि ज्याला आन्सर करता येणार नाही त्याला प्लेसमेंट मध्ये बसवून नाही देणार.
आणि असाइनमेंट्स पण पाहिजे कम्प्लीट सगळे आतापर्यंतचे. ब्रांचिंग सांगितले होते, लूपिंग सांगितले होते, त्याच्या पुढचे पण असाइनमेंट कम्प्लीट करा. फक्त UPSचे राहू दे, UPSचे आपण इकडेच सॉल्व्ह करू, एकत्रच सॉल्व्ह करू UPSचे प्रोग्रामचे. ते सोडून बाकी सगळं कम्प्लीट करा. काय डाऊट्स असतील तर मंडेला आहे प्रॅक्टिकल, त्याच्यामध्ये विचारा. 11 वाजता असेल. मॅम सॉफ्टवेअर माझं इन्स्टॉल करून देणार होते तुम्ही. मॅम मंडेला 12 एक प्लस मिनिट, ठेवा ना मॅम. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देणार होते मी, त्या दिवशी फोन केलेला शुभमला. नाही मॅम, त्याच्यानंतर केलं होतं मी इन्स्टॉल, तर हा. तुम्हाला फोटो पाठवलेला मी, एरर आलेले. मग नंतर मी तुला कॉल केला तर मग म्हटलं मग नंतर तुम्ही झालंय फ्रायडेला 19. बोललेले. हा ठीक आहे, मग मला उद्या पिंग कर, मी सॉफ्टवेअर परत येईल इन्स्टॉल करून हा. Anydesk चा. ठीक आहे. हा. आणि हा. मॅम मला पण तो डाऊट होता ना, तुम्हाला सांगितलं मी ते. तुम्ही सीचा बोलू ना, तसं स्ट्रिंगचा. नाही ना स्ट्रिंगचा ना मॅम, ते कॉपी कन्स्ट्रक्टर स्टॅटिक हे जास्त यूज होणार नाही का? काय काय? कॉपी कन्स्ट्रक्टर आहे ना मॅम, हा. ते मला समजलं नव्हतं. आणि Copy. ते आणि एक्सेस मॉडिफायर मध्ये जे गेट आणि सेट आहे ना, ते पार्ट समजला नव्हता. मग परत व्हिडिओ ऐक, नाही समजलं तर. आणि कॉपी जे इम्प्लिमेंट करायचं आहे, तुमच्या जे असाइनमेंट मध्ये क्वेश्चन आहे, कॉपी कन्स्ट्रक्टर इम्प्लिमेंट करायचंय, ते मी इम्प्लिमेंट करून दाखवेल तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकलला, आता जे आहे प्रॅक्टिकल सेशन तेव्हा. आणि ओके तुला ओके जे चालेल. गेट आणि सेट समजलं नाहीये तर व्हिडिओ आहे तुमच्याकडे, व्हिडिओ आहे का? हा पण बघितलं, पण तरी ते ऍक्च्युली मग काय समजलं नाही डाऊट आहे काय. ते विचार, कुठे कोणत्या प्रोग्राम मध्ये डाऊट आहे ते विचार प्रॅक्टिकल ठीक आहे, मी लेक्चर तुम्हाला मध्ये. पाठवतो. हो. हा. आणि अटेंडन्स द्या पहिलं. विवेक तर ऍबसेंट आहे ना? लेट जॉईनिंग मॅम केलंय. मध्ये मध्ये होता जॉईन मॅम. लेक्चर आता कधी होणार उद्या? मंडेला प्रॅक्टिकल लेक्चर आहे, ट्युजडेला सेम टायमिंगला लेक्चर आहे. आणि बाकीच्या वेळेस सॉफ्ट स्किल्स वगैरे असतील तुमचे काय ते. शुभम थोरात ऍबसेंट. मी विवेकचा ऍबसेंट मार्क केले. हा विवेक, तू लेक्चरला नव्हता मध्ये मध्ये. कुणाल पण ऍबसेंट आहे. शुभम थोरवे, प्रेझेंट. शुभम वाघ, प्रेझेंट. अक्षय वीर. प्रेझेंट. ठीक आहे. असाइनमेंट आणि वायवा साठी प्रिपेअर राहा. आणि डाऊट्स काय असतील ते पण आपण घेऊ. थोडंसं वायवा लवकर. कोणत्या लँग्वेजचा होणार आहे? सी शार्पचा? वायवा सी शार्प वर होणार ना? आवाज नाही येते. परवा काय? हॅलो, वायवा सी शार्पच्या लँग्वेजचा होणार ना? हा, सी शार्पचा ठेवणार वायवा. वायवा सी सी प्लस प्लस होणार का सी शार्प होणार सी वायवा शार्प, मध्ये? सी शार्प, सी ओके शार्प. ओके हा ओके. हा. आणि असाइनमेंट पण क्वेश्चन सी शार्पचेच बघणार आहे सगळे. हॅलो. ओके मॅडम. ठीक आहे.